कथ्थकनिष्ठ नावा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेबांना एकदा जरांगेंची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो जरांगेंनी काल या ठिकाणी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. हे काय मराठा समाज आरक्षण लढाई जी आहे ती एका भरकटलेल्या स्थितीत आता गेलेल्या असं म्हणायला का हरकत नाही आहे. कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटना दुरुस्ती करून 50% वरचं आरक्षण घेणं ह्याच एकमेव मार्ग आहे. नाहीतर EWS जो आहे मराठा गरीब समाजाला EWS आरक्षणाचा मार्ग कालही मोकळा आहे, आजही मोकळा आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे EWS आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताचं 8.5% आरक्षण ते त्याने घेतलेलं आहे. पण जो मराठा कुणबी दाखला घेईल त्याचं ते EWS आरक्षणाला तो मुकणार आहे. आज जरांगे कोल्हापूरला आहे, त्या कोल्हापूरलासुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे. तर अशा प्रकारे एकीकडे जरांगेंना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे म्हणावे मात्र जे आहेत त्यांना लाखोंचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तू जळाल्याचा परिणाम मनोज जरांगे यांच्या रॅलीवर व सभेवर झाला. कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तू संगीत सम्राट केशवराव भोसले नाट्यगृहास आग लागल्याने कोल्हापूरवासियांसाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिन हा काळा दिवस ठरला. याचाच परिणाम मनोज जरांगे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभेवर झाला. शाहू महाराजांनी 1905 साली संगीत सम्राट केशवराव भोसले नाट्यगृहाची स्थापना केली. 8 ऑगस्टच्या मध्यरात्री कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी जळताना पाहून कोल्हापूरकर अक्षरशः घहिवरले. मध्यरात्री 12 नंतर
शहरातून आजूबाजूच्या जिल्ह्यात ही बातमी पसरली. लागलेली आग पाहण्यासाठी कोल्हापूरकर रात्रीपासूनच गर्दी करू लागले. कोल्हापुरातील एक ऐतिहासिक वस्तू जळाल्याचे दुःख म्हणून कोल्हापूरकरांनी 9 ऑगस्ट या दिवशी काळा दिवस म्हणून पाळला. 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मनोज जरांगे पाटील यांची शांती यात्रा होती. तो दौरा रद्द करायला हवा होता अशी चर्चा कोल्हापुरातील मराठा समाजामध्ये चालू होती. पण मनोज जरांगे यांची शांती यात्रा व सभा रद्द करण्यात आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या रॅलीला व सभेला मराठा समाजाची संख्या जास्त प्रमाणात दिसून आली नाही.